रामराम मंडळी, जय शिवराय. तर 18-19 तारखेला शिवजयंतीनिमित्त सुधागडवर जायचं ठरलं. पहाटेच आम्ही सुधागडच्या दिशेने निघलो. सूर्यदेवतेचं दर्शन करून आम्ही 8 वाजता गड चढायला सुरुवात केली. 2 शिड्या पार करून आम्हाला धुक्यात लपलेल्या घनगड किल्ल्याचे दर्शन झाले. नंतर चित्त दरवाज्यावर फोटो काढले आणि चिलखती बुरुजावरून पाण्याच्या टाक्याकडे आम्ही रवाना झालो. सह्याद्रीतल्या शुद्ध पाण्याने बाटल्या भरून घेतल्या आणि 11 वाजता गडावर पोहोचलो. महादेवाचे मंदिर पाहून मन खुश झाले. तिथून दर्शन घेऊन आम्ही निघालो राजवाड्याकडे. नंतर भाऊने काहीतरी पराक्रम केला. वाड्यामध्ये रायगड परिवाराकडून शिवजयंतीची जोरदार तयारी चालू होती. नंतर आम्ही आंब्याच्या झाडाखाली बसून मस्त सह्याद्रीतल्या गप्पा मारत घरून आणलेला खाऊ खाल्ला आणि निघालो महादेवाच्या मंदिरात. मंदिर साफसफाई करून मस्त धुवून काढले आणि सुधागडवरचा सूर्यास्त पाहायला निघालो. किल्ल्याची तटबंदी पाहत, नंतर तैलबैला किल्ला पाहत आम्ही सूर्यास्ताकडे रवाना झालो. सूर्यास्त एकदम भारी झाला. नंतर फोटो काढले. सगळेजण वाड्यातून महादेवाच्या आरतीला निघले होते. महादेवाचं रूप पाहून असं उज्जैनचीच आठवण आली. साक्षात महाकाल वाटत होती. नंतर मशाल मिरवणूक चालू झाली आणि महादरवाजाच्या पूजनला गेले. महादरवाजा पूजन झालं. भोराई देवीच्या मंदिरात मर्दानी खेळ पाहिले. नंतर रात्रीचे जेवण करून शिवजल महोत्सव पाहायला आम्ही वाड्यामध्ये पोहोचलो आणि नंतर जागरण गोंधळाचा कार्यक्रम पण पाहिला. तिथली वाईब म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. तुम्ही पाहून घ्या, शेवटला मी एक व्हिडिओ ॲड केलेला आहे.